या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कात्यायनी देवी बीजमंत्र क्लीं ह्रीं त्रिनेत्राय नमः। आज देवीचे 6वे रूप म्हणून कात्यायनी देवीची आराधना केली जाते। कात्यायनी देवीच्या मातृत्वाचे वैशिष्ट्य दाखवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये असुरांचा नाश करण्याचे गुण आहेत। कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी कात्यायनी देवीची आराधना करतात। वामन आणि स्कंद पुराणात त्यांच्या उत्पत्तीबद्दल आणि स्वरूपाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत। माता कात्यायनी हे दुर्गेचे 6वे रूप आहे। स्कंद पुराणात असे म्हटले आहे की देवीच्या कात्यायनी रूपाचा जन्म परमेश्वराच्या नैसर्गिक कोपातून अर्थातच रागातून झाला होता। वामन पुराणानुसार देवी कात्यायनी आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची ताकद आपल्याला देते, सर्वस्वाशी एकरूप होण्याचे वरदानही देते। आईला कात्यायनी नाव कशावरून पडले याची ही कथा पुढीलप्रमाणे। कात नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते। त्यांचा मुलगा कात्य ऋषी होता। या कात्याच्या काळात जगप्रसिद्ध महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला। भगवंती पारंबाची पूजा करताना त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली। त्यांच्या घरी आई भगवतीने कन्या म्हणून जन्म घ्यावा ही त्यांची खूप इच्छा होती। माता भगवतीने त्यांची प्रार्थना स्वीकारली। काही काळानंतर जेव्हा पृथ्वीवर महिषासुर राक्षसाचा अत्याचार वाढला, तेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्तीतून महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीची निर्मिती केली। महर्षी कात्यायन यांनी सर्वप्रथम देवीची पूजा केली, म्हणून देवीला कात्यायनी म्हटले जाते। महर्षी कात्यायन यांची कन्या म्हणून तिचा जन्म तेथे झाला, अशी ही कथा आहे। अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेतल्यानंतर त्यांनी सुक्त सप्तमी, अष्टमी आणि नवमी असे 3 दिवस कात्यायन ऋषींची पूजा केली आणि दशमीला महिषासुराचा वध केला। या कात्यायनी देवीचे रूप देवीला 4 भुजा आहेत। देवीच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमळपुष्प आहे, तर दुसऱ्या हातात अभयमुद्रा आणि वरमुद्रा केलेल्या रूपात आहेत। देवीचे शरीर सोन्यासारखे पिवळे आहे। देवीचे वाहन सिंह आहे। कात्यायनी देवीची पूजा करताना मधाचा वापर खूप प्रमाणात केला जातो, कारण कात्यायनी देवीला मध खूप आवडतो। देवीला सुपारी अर्पण करताना देखील ती सुपारी मधासह अर्पण केली जाते। तसेच कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये लाल रंगाच्या कपड्यांनाही खूप महत्त्व आहे। मातेच्या पूजेमुळे आणि उपासनेमुळे मनुष्याला धन, धर्म, आरोग्य आणि मोक्ष ही 4ही फळे सहज प्राप्त होतात। तुम्ही देखील आपल्या या कात्यायनी देवीची उपासना करा। कुमारिकांना चांगले वर मिळतील आणि इतरांना धन, धर्म, आरोग्य आणि मोक्षही सहज मिळून जातील। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला म्हणजेच गृहिणी समुपदेशक या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर उद्या भेटू येणाऱ्या दुर्गेच्या 7व्या रूपाचं व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत नमस्कार।